नमस्कार सर्वांना, जय मल्हार. काल सांगली दौऱ्यावरती असताना शिरूर तालुक्यातली एक बातमी समजली. ऋषिकेश अशोक पवार म्हणजे ऋषिराज पवार ह्या अशोक पवारांच्या मुलाला मांडवगण या ठिकाणी खूप बेदम मारहाण झाली. त्यांच्यावरती खूप अन्याय झाला. त्यांचे फोटो काढण्यात आले, त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले. असं त्या बातमीच्या द्वारे मी पाहिलं. पाहून अतिशय दुःख झालं की जेणेकरून कुणाच्याही मुलावरती असा अन्याय झाला नाही पाहिजे. कुणाच्याही मुलावरती अशा प्रकारचा हल्ला झाला नाही पाहिजे. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगेन की हा जो हल्ला आहे, हे जे केलेलं सर्व षडयंत्र आहे, याच्यामध्ये सत्यता किती आहे ती तपासून शिरूर हवेलीतल्या लोकांनी पाहिली पाहिजे. ही बातमी आल्यानंतर अनेक त्या ठिकाणी मग अशोक पवारांची बाईट असन, अनेक लोकांची बाईट असन, त्या स्वतः मुलाचे त्या ठिकाणी स्टेटमेंट असन, ते मी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याच्यातून बऱ्यापैकी मला हे जाणवलं की याच्यामध्ये पूर्णपणे बनाव सगळा ह्या गोष्टीचा केलेला आहे. ही सर्व षडयंत्र आहे. याच्यामध्ये जी मुलं आता गुन्हेगार केलेले आहेत, जी मुलं त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, त्या मुलांवरती त्या ठिकाणी बऱ्यापैकी अन्याय झाल्यासारखा वाटतो. त्या ठिकाणी असं मला वाटतंय की काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या असत्या, पण त्याच्या पाठीमागं होण्याचं कारण काय आहे हे पण आपण तपासलं पाहिजे. ही जी मुलं आहेत किंवा हा जो मुलगा आहे, ज्या मुलाचं ते ऋषिकेश पवार नाव घेतात, तो मुलगा कार्यकर्ता अशोक पवारांचा आहे. तो ज्यावेळेस खासदारकीच्या इलेक्शनमध्ये खासदार ज्यावेळेस आपले उभे होते, त्या खासदारांचा पोलिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी तो मुलगा होता. म्हणजे अशोक बापू पवार यांचा तो कार्यकर्ता आहे. आणि आता 8 दिवस आधी बऱ्यापैकी त्यांच्या मुलासंग तो मुलगा प्रचार करत आहे. तो मुलगा त्यांच्या संग राहत आहे. क्लोज फ्रेंड त्यांच्या मुलाचा आहे. मग अशी कोणती गोष्ट झाली की जेणेकरून अशी कोणती त्या ठिकाणी गोष्ट झाली की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती या ठिकाणी अन्याय करायचा त्या मुलांनी ठरवलेला आहे. खऱ्या अर्थानं ही षडयंत्र आहे. अशोक पवारांची ही खेळी आहे. अशोक पवारांना आता त्यांनी मान्य केलेलं आहे की आपली ही जे आपला विजय होऊ शकत नाही, आपली हार त्यांनी पत्करलेली आहे. आणि त्यामुळं शिरूर हवेलीमध्ये आपण पाहिलं की माऊली कटके उमेदवार हा खूप जड उमेदवार आहे. यांनी खूप मोठी चांगल्या प्रकारची कामं केलेली आहे. प्रत्येक आया बहिणींच्या तोंडामध्ये आज माऊलीचं नाव आहे. या व्यक्तीचं, या उमेदवाराचं नाव कसं खराब करायचं ही अशोक पवारांना चांगलं माहिती आहे. मी माझ्या शिरूर हवेलीतल्या बहुजन समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की ही षडयंत्र करताना ह्या षडयंत्रामध्ये दुसऱ्या कास्टची लोक का नाही आली, दुसऱ्या जातीची लोक त्याच्यामध्ये अशोक पवारांनी का नाही घेतली. त्या ठिकाणी धनगर समाजाचाच का मुलगा घेतला, त्या ठिकाणी चर्मकार समाजाचाच का मुलगा घेतला, त्या ठिकाणी कुंभार समाजाचाच का मुलगा घेतला. खऱ्या अर्थानं बहुजन समाजावरती कायमच ह्या व्यक्तीने अन्याय केलेला आहे. कायमच ह्या व्यक्तीने या ठिकाणी बहुजन समाजाचं वाटोळं केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ही षडयंत्र आहे. आणि ह्या षडयंत्रामध्ये माझ्या गरीब बहुजन समाजाची मुलं यांनी अशोक पवारांनी गुन्हेगार बनवलेले आहे. मी अशोक पवारांना एवढंच सांगेन की विनाशकाली विपरीत बुद्धी एवढंच आपल्याला लागू होतं. येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर कोरा चिठ्ठा येईल. ही मुलं काय आहेत, त्यांचा मुलगा काय आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी माझ्या धनगर समाजाला या ठिकाणी आव्हान करणार आहे. चर्मकार समाजाला या ठिकाणी आव्हान करणार आहे. कुंभार समाजासन 18 पगड जातींना मी आव्हान करतो
की अशोक पवार ह्या व्यक्तीने आपल्याला जाणून बुजून आपल्या समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपला समाज एक हातामध्ये घेऊन आपल्या समाजावरती अन्याय करून आपल्या समाजाला टार्गेट करून राजकारण कसं करायचं, राजकारणामध्ये भावनिक कसं व्हायचं आणि भावनिक प्रसंग करून समाजापर्यंत कशी त्या ठिकाणी आपली पोळी भाजून घ्यायची। पण त्यांनी एक विचार केला नाही, हे कार्यकर्ते आपले आहेत, हे जवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे आई वडील, त्यांचे बाप, त्यांचे पाहुणे, त्यांचे सर्व जे कुटुंब होतं ते अशोक पवारांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाया पडत होतं। त्या ठिकाणी एवढं तरी त्यांनी हे करायला पाहिजे होतं की ही जी घटना आहे ही एवढ्या प्रमाणात मोठी झालेली नाही। त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे होते, त्यांनी ती मिटवायला पाहिजे होतं, पण नाही, त्यांना हे शिजवायचं होतं की बऱ्यापैकी या ठिकाणी त्याचं षडयंत्र त्यांनी तयार केलं। आणि त्या षडयंत्रामध्ये एवढंच मी सांगेन की गोर गरीब बहुजन समाजाची मुलं, खास करून त्या ठिकाणी धनगर समाज असन आणि चर्मकार समाज आणि कुंभार समाज त्या ठिकाणी टार्गेट केले गेला। हा अन्याय आपल्या फक्त धनगर समाज आणि कुंभार समाज आणि चर्मकार समाजावरती नाही, 18 पगड जातींवरती अन्याय झालेला आहे। येणाऱ्या 20 तारखेला अशोक पवारांना मी आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला तुमची जागा हा बहुजन समाज दाखवून देईन अशी विनंती करतो। मी परत एकदा 18 पगड जातींना आवाहन करतो, एकत्र या, एकत्र नाही आला तर हे असंच होईल। आणि ह्या व्यक्तीने कधीच कोणाचा विचार केलेला नाही, याला फक्त आमदार व्हायचंय। बाकीच्या कितीही कुटुंबाचं वाटोळ झालं, कितीही लोकांनी आत्महत्या केल्या तरी चालत, पण त्याचं कुटुंब जगलं पाहिजे, तो जगला पाहिजे, तो आमदार झाला पाहिजे असं या ठिकाणी मी सांगतो। येणाऱ्या काळामध्ये अशोक बाप्पू आपल्याला आपली जागा शिरूर हवेलीची जनता दाखवून देईन। त्यांना नेता भेटला नव्हता, त्या ठिकाणी माऊली कटके याच्या रूपाने एक देव माणूस भेटलेला आहे आणि त्या देवाला जपण्याचं काम ह्या शिरूर हवेलीतली जनता, माझ्या माता भगिनी सर्वजण करणार आहे। त्यामुळं आपला पराभव निश्चित आहे, या ठिकाणी आपल्याला सांगतो। मी पोलीस खात्याला सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की आपण ही जी काही खंडणीच्या दुनियादारी ह्या गुन्हे दाखल केलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातली चौकशी काय केली, त्याच्यात काय पुरावे सादर झाले, त्याच्यामध्ये काय आपण कोणत्या प्रकारे गुन्हे दाखल केले याचा सगळा जाब बहुजन समाज आपल्याला विचारणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं सुद्धा आपण ध्यानात घ्यावा की ही सर्व हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे। त्यामुळं चौकशी जी काय असेल, एखाद्यावरती कुणावरती अन्याय झाला नाही पाहिजे। जर ही मुलं जर त्या ठिकाणी दोषी असतील, ही मुलं जर त्या ठिकाणी जर गुन्हेगार असतील, ह्या मुलांनी खरंच जर ते केलं असेल तर आम्ही बिलकुल त्यांची पाठीराख करणार नाही। त्यांच्यावरती जर अन्याय झाला असेल तर नक्कीच त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू असं या ठिकाणी आवाहन करतो। थांबतो। जय मल्हार, जय उमाजी।